मातोश्रीवर अर्थात एकंदर जी महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती आहे, सामाजिक परिस्थिती आहे, त्याच्यावर अनेक जिल्हा प्रमुख जे आमचे राज्यातून आलेले आहेत त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. पण आज म्हाडामध्ये एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली आहे जी मुंबईसाठी महत्त्वाची आहे. आपल्याला आठवत असेल महाविकास आघाडीच्या काळामध्ये 79A आणि 79B ह्या तरतुदी आणून मुंबईत जे 13,500 सेस प्रॉपर्टीज आहेत त्यांच्या पुनर्विकासासाठी आम्ही मार्ग मोकळा करून दिला होता. तत्कालीन राज्यपाल महोदयांनी हे सगळं जे काही आम्ही तरतुदी आणल्या होत्या ते राष्ट्रपती महोदयांकडे पाठवलं. 2023 मध्ये राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही करून हा कायदा पुढे मार्गी लावला होता. आता आपल्याला दिसायला लागलेलं आहे की साधारणपणे लँडलॉर्डची जी लॉबी आहे ती कोर्टात जाऊन कॉम्पिटंट अथॉरिटी म्हाडा आहे की नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. ह्याच्यावर प्रश्न विचारून ह्या पुनर्विकासाच्या सगळ्या प्रश्नावर एक आत्ता प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. मुंबईत लाखो लोक असे आहेत या 13,500 बिल्डिंग्समध्ये जे वर्षानुवर्ष डागडुजीच्या बिल्डिंग्स करत आलेलो आहे. आता आपण पाहतो दुरुस्तीच्या पलीकडे गेलेले आहेत, डिलॅपिडेटेड बिल्डिंग्स आहेत, ह्याच्या धोकादायक इमारतीमध्ये राहत आहेत. आमची मागणी म्हाडाकडे सरळ आणि सोपी आहे की ह्या केसला लवकरात लवकर आपण मेन्शनिंग करून निकालास आणावं. कारण कॉम्पिटंट अथॉरिटी म्हाडा आहे की नाही ह्याच्यावर आधारित पुढचं हा सगळा पुनर्विकास राहणारच आहे. तरी देखील ह्याच्या पुढे एक पाऊल टाकून मुख्यमंत्री महोदयांकडे आमची मागणी राहील की मुंबईत 1960 किंवा 1965 म्हणजे जवळपास आता ज्याला 60 वर्ष होऊन गेली आहेत या सगळ्या सेस प्रॉपर्टीजना पुनर्विकासाचा ट्रिगर लावावा. जेणेकरून जर त्यांना पुनर्विकास करून घ्यायचा असेल तर पहिलं लँडलॉर्डला ऑपॉर्च्युनिटी संधी असेल आणि नंतरच जसं 79B मध्ये आहे टेनेंट्सना संधी मिळेल. हा ट्रिगर पॉइंट मुख्यमंत्री महोदयांनी कायद्यात बदल करून आणावा. एक मिनिट, एल्फिन्स्टनचं काय एक महत्वाची गोष्ट आहे. एल्फिन्स्टनच्या तिथे आमचं आंदोलन देखील सुरू आहे. आम्ही सगळेच तिथे रसर उतरू कारण आम्ही जे वारंवार आवाज उठवत आलेलो आहे. आम्ही देखील त्या वरळी शिवडी कनेक्टरचं जे सुरू झालं काम ते आमच्यासाठी सुरू झालं होतं. आमची सत्ता असताना 48% ते काम पूर्ण झालं. आता जवळपास पुढचे 10% पूर्ण झालेलं आहे. महत्वाची गोष्ट हीच आहे की एल्फिन्स्टन ब्रिज पाडायच्या आधी 2 गोष्टींचा तिथे निकाल लागणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे आजूबाजूच्या ज्या चाळी आहेत किंवा इमारती आहेत आमच्या काळात आम्ही निर्णय घेतला होता की त्यांना तिकडच्या तिकडेच पुनर्विकास करून मिळेल. थोडी अलाइनमेंट बदलली होती. एकाच बाजूच्या चाळी जाणार होत्या, दुसऱ्या बाजूच्या चाळी तोडण्याची गरज नव्हती. ह्याचा जो काही पक्का निकाल आहे तो सरकारने कागदोपत्री आम्हाला द्यावा. या सरकारवर आमचा विश्वास नाही. दुसरी गोष्ट म्हणजे वरळी शिवडी कनेक्टर ह्याच्या आजूबाजूचं पूर्ण स्पॅन झाल्यानंतरच एल्फिन्स्टन ब्रिज तोडावा किंवा बंद करावा, त्याच्या आधी नाही. कारण जर आधी तोडला तर रहदारीची जी काही त्रास आपल्याला जो काही होणार आहे त्याचा विचारही आपण करू शकत नाही. जिल्हा परिषदांचं आरक्षण आहे ते जाहीर झालेले त्यामुळे लवकरच निवडणुका लागतील लागावेत. मला वाटतं भारत पाकिस्तान मॅच बद्दल आम्ही गेले 1-1.5 महिने हाच प्रश्न विचारत आहे की सरकार, केंद्र सरकार गप्प का आहे. जगभरात खासदारांचे डेलिगेशन्स पाठवले, विरोधी पक्षाचे खासदार त्याच्यात होते. ऑपरेशन सिंदूर कसं झालं, ह्याच्या मागे पाकिस्तान कसं आहे, ह्याच्या मागे चायना कसं आहे, आपण जगाला सांगत गेलो. पण कदाचित दुर्दैव हे आहे की आज जी खरी भाजपा होती ती सत्तेत नाहीये. भाजपानी आयडियोलॉजी आपली बदललेली आहे, विचारधारा बदललेली आहे. हे आज दिसायला लागलेलं आहे. हे दुर्दैव आहे देशाचं. आज जर खरी भाजपा असती सत्तेत तर आज बीसीसीआयला प्रश्न विचारला असता की तुम्ही हिंमतच कशी करता पाखड्यांबरोबर खेळण्याची. पण आज बीसीसीआय पैशांची लालच दाखवून आपण पाहतोय ज्या देशांनी आपल्या देशावर हमला केला, आपल्या बांधवांना तिथे मारून टाकलं, सिंदूर पुसलं, जे ऑपरेशन सिंदूर कदाचित भाजपा बिहारमध्ये निवडणुकीसाठी वापरेल त्याच पाकड्यांबरोबर आज बीसीसीआय क्रिकेट खेळत आहे. हे दुर्दैव आहे देशाचं. प्रभादेवीमध्ये काल रात्री शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते एका सुशोभित करण्याच्या कामावरून एकमेकांवर जिथे जिथे भ्रष्टाचार होईल त्यांना आम्ही नडू. अजित पवारांनी ज्या महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिली होती ते प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागितलेला आहे. मात्र हे अहवालामध्ये असं समोर आलं की ते उत्खनन प्रकरण जे होतं तेच अवैध आहे. आता म्हणूनच मग लाडक्या बहिणींवर कारवाई होणार की न्याय मिळणार हे उत्तर पाहिजे. कारण पिंक जॅकेट निवडणुकीच्या आधी आणि नंतर रेतीचं जॅकेट हे चालणार नाही.
आदित्य जी हिंदी में जानना चाहेंगे, इंडिया पाकिस्तान को मैच को लेकर जानना चाहेंगे। एशिया में दोनों की एक साथ भिड़ंत होगी और जहां तक सरकार का तर्क है तो ये कहा जा रहा है कि काफी और भी कंट्रीज है, तो पाकिस्तान की वजह से सिर्फ बाकी जो कंट्रीज है उनसे जिस पाकिस्तान ने हमारे देश पे सिर्फ एक नहीं तो अनगिनत हमले किए हैं, जिस पाकिस्तान से हमारे देश में आतंकवाद का फैलाव होता है, जिस पाकिस्तान ने पहलगाम में बहुत सारे सिंदूर को मिटा दिया, उस पाकिस्तान के साथ बीसीसीआई खेलने के लिए इतने एक्साइटेड क्यों है? क्या ये पैसों के लिए हो रहा है? पैसों की लालच है? टीवी रेवेन्यू के लिए है? एड रेवेन्यू के लिए है? कि प्लेयर्स को जो फीस मिलती है उसके लिए है? क्या हम ये सोच नहीं सकते कि जिस पाकिस्तान ने हॉकी के एशिया कप को बॉयकॉट किया क्योंकि वो हिंदुस्तान में है, हमारी सरजमीन पे है, तो अगर पाकिस्तान बॉयकॉट कर सकती है तो हमारी बीसीसीआई क्यों नहीं बॉयकॉट कर सकती? दूसरी बात यह है कि अगर असली भाजपा आज सत्ता में होती तो ये नहीं होता। भाजपा ने अपनी आइडियोलॉजी बदल दी है और जिस ऑपरेशन सिंदूर का अभी बयान और इस्तेमाल बिहार की पॉलिटिक्स में होगा, उसी ऑपरेशन सिंदूर के लिए हमने देश भर में नहीं तो दुनिया भर में कहा था कि इसके पीछे पाकिस्तान था, इस हमले के पीछे। उसी पाकिस्तान के साथ सरकार जब चुप बैठती है खेलने के लिए, बीसीसीआई जब खेलती है, तो ये दुर्भाग्य है। तो आप कुछ है जो मैच है उसको बॉयकॉट किया जाए देखने के लिए भी? बिल्कुल, और यही है कि सारे जो लोग, मेरी तो यही अपील है कि हर ब्रॉडकास्टर को भी ये बॉयकॉट करना चाहिए। अगर बीसीसीआई स्वार्थी बन रही है तो ब्रॉडकास्टर स्वार्थी ना बने, और बीसीसीआई एंटी नेशनल बन रही है। आज भी प्लेयर्स भी बॉयकॉट कर सकते हैं। अगर पाकिस्तान हमारे देश में जो एशिया कप होता है हॉकी का वो बॉयकॉट कर सकते हैं, तो प्लेयर्स को क्या जरूरत है जाके, बीसीसीआई को क्या जरूरत है जाके खेलने की वहाँ? क्या वो देशभक्त नहीं है? क्या उनके हाथों पे सिंदूर जो छीना हुआ है वो नहीं लगेगा? क्या खून नहीं लगेगा? अगर पानी और खून एक साथ नहीं बह सकता तो क्रिकेट और खून के एक साथ बह सकता है? आदित्य जी बहुत सारे प्लेयर्स ने बॉयकॉट की बात भी की है जो फॉर्मर है, जैसे हरभजन सिंह। बिल्कुल, और वो सारे नेशनल लोग हैं जो खेलेंगे, उन्होंने सोचना चाहिए कि उनकी देशभक्ति उनमें कितनी जागरूक है। आदित्य जी हॉट ट्रेडिंग जो मेट्रो स्टेशन है उसका नाम बदलकर सेंट मेरीज मेट्रो स्टेशन किए जाने का ये उचित नहीं है और हम भी विरोध करेंगे इसका। हमने भी इस पे खत लिखा है, बातचीत तो करेंगे ही, क्योंकि मुंबई में भी काफी सारे मेट्रो स्टेशन पे, अगर आपने देखा होगा कोलाबा मेट्रो स्टेशन पे भी कंपनी का नाम पहले लगा था, उसका भी हमने विरोध किया। और बेंगलुरु में अगर ऐसे कुछ होगा, छत्रपति शिवाजी महाराज जी का नाम मिटाने की कोई कोशिश करेंगे तो हम तो विरोध करेंगे। आदित्य जी सामना के जरिए उपराष्ट्रपति चुनाव में हॉर्स ट्रेडिंग की बात जो है वो कही गई है, आप इस मसले को कितना गंभीर समझते हैं? मुझे तो काफी गंभीर मसला है, वोट चोरी हो, हॉर्स ट्रेडिंग हो, लेकिन वैसे ही एक आज गंभीर मसले के लिए हम माडा में आए थे। मुंबई में लगभग 13,800 बिल्डिंग सेस प्रॉपर्टीज है, बहुत सारी बिल्डिंग्स डिलैपिडेटेड है। लैंडलॉर्ड की लॉबी जाकर कोर्ट में इस पे स्थगिति लाई है कि कॉम्पिटेंट अथॉरिटी माडा है कि नहीं। हम यही चाहते हैं कि इसका तो हल निकले ही, लेकिन आगे जाके मुख्यमंत्री महोदय खुद स्वयं इसमें एक अमेंडमेंट लाए, या तो हम अमेंडमेंट लाएंगे कि 1965 के पहले जो बिल्डिंग है, 1960 की पहले की जो बिल्डिंग है, उसे रीडेवलपमेंट का राइट दिया जाए। आदित्य जी बिहार कांग्रेस की तरफ से एक एआई जनरेटेड वीडियो पोस्ट किया गया है प्रधानमंत्री की जो माता जी है उनको लेके, किस तरह से? मैंने देखा नहीं अभी वीडियो, सर जगदीप धनखड़ जो है वहाँ पहले कहाँ है वो, लेकिन आज दिखाई दिया। चलो अच्छी बात है कि वो सेफ है। बघा, अन्याय जिथे जिथे होत राहील तिथे आम्ही सगळे एकत्र येऊन ह्या महाराष्ट्रासाठी लढत राहू, या देशासाठी लढत राहू। ह्याच्यात राजकीय गोष्ट नाहीये, पण महाराष्ट्र हित आहे आणि ते आम्ही पाळत राहू। जगदीप धनखड़ जी, तो उनकी जान को खतरा है? नहीं, देखिए, हम तो सारे लोग चिंतित थे कि देश के वाइस प्रेसिडेंट गायब हो गए। हमने तो यही सोचा था कि अभी हेबियस कॉर्पस फाइल करना जरूरी होगा, तो अच्छे है कोई हो साथ में हो उनके तो ठीक है। आदित्य जी विपक्ष ने जो बाइकआउट किया है, उपराष्ट्रपति का जो स्वेरिंग सेरेमनी था उसमें कई विपक्षी सांसद नहीं गए, राहुल गांधी तक नहीं गए। ये अब इसको सरकारी पक्ष ये कह रहा है कि ये कॉन्स्टिट्यूशनल पद पे बैठे हुए जो व्यक्ति हैं उनका जो है अपमान। जिस कॉन्स्टिट्यूशन को बदलना चाहती थी भाजपा, जिस कॉन्स्टिट्यूशन को दूर करना चाहती थी भाजपा, वो ये कह रही, तो ये जोक है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।